या प्रश्नामध्ये बघा आपल्याला काय विचारलं आहे. कंबाईनचा प्रश्न आहे 2024चा. पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणते? तो गावाला गेला, मी परमेश्वराला वंदन करतो, जो मुलगा अभ्यास करणार नाही तो पास होणार नाही, सूर्य बराच वर आलाय पण तो ढगांनी व्यापलाय. मिश्र वाक्यामध्ये काय असतं, दोन वाक्य असतात आणि पहिलं वाक्य असतं दुसऱ्या वाक्यावर किंवा दुसरं वाक्य पहिल्या वाक्यावर डिपेंड असतं. आता याच्यामध्ये एकच वाक्य आहे म्हणजे हे मिश्र वाक्य नाही आहे, हे सुद्धा मिश्र वाक्य नाही आहे. आता सी आणि डी मध्ये एक मिश्र वाक्य आहे. डी मध्ये बघा काय दिलं, सूर्य बराच वर आलाय पण तो ढगांनी व्यापला नाही. आता यामध्ये ना सूर्य बराच वर आला हे एक वेगळं वाक्य आहे आणि ढगांनी व्यापला आहे हे वेगळं वाक्य आहे. त्यामुळे हे दोन वाक्य याच्यामध्ये एक मुख्य वाक्य आणि गौण वाक्य आपण असं बनवू शकत नाही. परंतु सी मध्ये बघा, जो मुलगा अभ्यास करणार नाही पुढे दिले तो पास होणार नाही. मग यामध्ये जे पहिलं वाक्य आहे ना ते गौण वाक्य आहे. पहिलं वाक्य एक विशेष मुलाला उद्देशून केलेलं आहे. ते मुलाला आपण वर्णन करतोय की कोणता मुलगा, तर जो मुलगा अभ्यास करणार नाही आणि काय तो मुलगा पास होणार नाही. म्हणजे याच्यामध्ये हे गौण वाक्य आणि हे मुख्य वाक्य किंवा प्रधान वाक्य, त्यामुळे मिश्र वाक्य झालं सी. याचं उत्तर आलं सी फक्त बरोबर, बाकी सर्व चूक.